मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं। विदर्भात धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ। आभार दौऱ्यानिमित्त शिंदे आज यवतमाळमध्ये जाहीर सभाही घेणार। आजारपणाचं कारण देत अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडेंची दांडी, तर मुंबईतल्याच फॅशन शोमध्ये धनुभाऊंनी लावली होती हजेरी। महावितरणानं केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती। महावितरणाकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका। याचिकेनंतर MERC कडून तात्काळ स्टे ऑर्डर। नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या कोस्टल रोडला मंत्री गणेश नाईक यांचा थेट विरोध, तर गेल्या 2.5 वर्षात सिडकोवर दलालांचं नियंत्रण होतं म्हणत जागा बिल्डरांच्या घशात घातल्याचाही दावा। ₹10 सिगारेट 11 रुपयांना दिली म्हणून ग्राहक आणि दुकानदारामध्ये राडा। दुकानदारानं केलेल्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू। नवीन नाशिक परिसरातली धक्कादायक घटना। आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद। पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा राहणार बंद। विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या करांची घोषणा। भारतालाही धक्का देत लावला 26% कर। जगभरातल्या व्यापारावर होणार मोठा परिणाम। नमस्कार।